Hi guys, welcome to Vibes with San and welcome to food vlog series number 2. आज संडे आहे आणि आज आम्ही वापस हॉस्टेलचं जेवण बनवत आहेत. सलीना आणि मी आता चाललो आहेत शॉपला. बेसिकली आम्ही तेच बनवत आहेत, कढी चावल प्लस आम्ही त्याच्यासोबत थोडी बटाट्याची भाजी पण बनवत आहेत तोंडी लावण्यासाठी. तसं तर दुपारी पण मेसमध्ये बटाट्याची भाजी होती, पण आमच्या बटाट्याच्या भाजीमध्ये जराशी ट्विस्ट आहे. सो मस्त आम्ही त्याच्यामध्ये कूट पण टाकणार आहेत. ह्याच्यासाठी ना थोडंसं मी तुम्हाला मागे घेऊन जाईल, ते आपण बोलतो ना टाईम मशीननी. तसंच आम्ही ना मस्त फ्रायडे बाजारला गेलेलो, मस्त सामान आणलेला, त्याचा थोडासा एक छोटासा टूर करूया. तोपर्यंत आम्ही जाऊन येतो शॉपमध्ये. बड़ी 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 बातें. तो सोने का आज हम लोग क्या करने जाने वाले आज हम लोग जा रहे हैं। फ्राइडे मार्केट है आज लोनावला में, तो आज हम जा रहे हैं ग्रोसरीज लाने। लाइक मतलब ना जिंदगी में अपन कितनी वो क्या बोलते उसको, वो कुछ तो बड़ा करने जा रहे, नहीं वो वो क्या बोलते प्रोक्रेस्टिनेट, कुछ तो प्रोक्रेस्टिनेट हाँ, उसका मतलब क्या रहता? मतलब बहुत ज्यादा चीजें डिले करना अच्छा हाँ, कि मैं बाद में करूंगी, मेरे हाँ, बाद में सबमिट करेंगे वैसा। तो लाइक ऐसा लग रहा है आज इस चीज को मुहूर्त मिला है. हाँ ना, हम बोलो नहीं, हाँ याद है प्रोडक्टिव. अपन बोलते ना कि आज आज मैंने ये प्रोडक्टिव काम किया, तो आज ऐसा मतलब एकदम प्राउडली फील कर सकते कि एटलीस्ट अपन ये प्रोडक्ट अपन थोड़ा सा अभी हॉस्टल से जरा घर घरगुती चीजों में आ गए हैं। हाँ, तो अभी हमने लिस्ट में क्या क्या लिखा है? पहले कांदा, टमाटो, लेमन, मिर्ची, पिकल, फ्रूट भी लाए, फ्रूट्स, रवा, चावल, कोरिएंडर, तेल, पोटैटो, तिखट, नमक है अपने पास. नमक का बड़ा पैकेट है। हाँ, वो कड़ी पत्ता भी है. संडे को कौन सी सब्जी बना रहे हो अपन? बटाटे की भाजी विथ कूट। अरे हाँ, शिमला शिमला नहीं, देखो शेंगदाणे ते ना? ये शिमला नहीं है. अरे पूर्ण जातो क्या? पूर्ण पूर्ण महिने पूर्ण नहीं, पूरा महीना नहीं पूरेगा. जिस हिसाब से अपन कहे के लिए यूज करते हैं ना, ऑलमोस्ट अपने को फूड बनाने को इससे ऐसे 3 गुना लगेगा. आए खा खत्म हो गए भाई, अभी नया लाना पड़ेगा। पता है कितना महंगा है? डीमार्ट से लिया है भाई, ये 135 रुपीज पर केजी. डीमार्ट फर्दर 87.21, 646 केजी का. कितना महंगा हो गया? 346 kg 646 ग्राम. 646 ग्राम. तो अभी हम लोग 5 बजे निकलने वाले हैं। समर की गाड़ी मांगी है हमने, थैंक्स समर. तो अभी हम उससे जाने वाले हैं घरगुती सामान लाने, मोस्टली ग्रोसरीज। ये पोहे भी इतने से दो खाने में हो जाए. घर जाने वाले तो डिमार्ट से लाना। जब तक घर जा रही तब तक ठीक है ना, अपन रवा भी तो ला रहे हैं ना. हमने बहुत दिनों से हमको 3 साल हॉस्टल में लेकर रियलाइज हुआ है कि हमने आज तक बस पोहे बनाए हैं। आज तक उपीट या उपमा का सोचा ही नहीं है। हाँ, सोचा ही तो नहीं. फिर रियलाइजेशन है, हो गया, लेट है बट ठीक है। तो हम लोग बनाएंगे उपमा। वो कब बनेंगे पता नहीं, बट हम लाके तो रखेंगे। हाँ, रवा उसके साथ पिकल पिकल लाएंगे. पिकल कौन सा पिकल लाएंगे? मैंगो, लेमन। लेमन. हाँ, मेरा साइड तो देखा ही नहीं मैंने, क्या क्या इनकम्प्लीट है। सलीनाची बाजू, त्याची बाजू. चॉकलेट तो निकाल, ले. गाईस, तुम्हाला माहिती आमच्याकडे नका सांगू। आमच्याकडे रोस्ट आल्मंड डेअरी मिल्क आहे. हे आम्ही सकाळपासून खात होतो. आता सलीनाची नजर ह्याच्यावर पडली आणि आम्ही आता खाणार आहेत रोस्टेड आल्मंड डेअरी मिल्क चॉकलेट. ऍक्सेंट बेकार होता बट आम्ही ह्याच्यावर ताव मारतोय जाता. अँड सलीना ने खोल भी मुझको. ओके, परफेक्ट ओपन केले. इतना परफेक्ट ओपन किया. उसका गोल्डन रैपर नहीं उसमें? नहीं, इसमें गोल्डन रैपर नहीं होता. बंद कर दिया क्या कंपनी ने? ये देख, 4 तेरे 4 मेरे. मस्त आहे, पण फ्रूट अँड नट इज बेस्ट.
मेरे को ऐसा लग रहा है बहुत चीजें हो गई. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तो हम लोग क्या? हाँ वो तो आते आते लेके आएंगे, उसका कोई नहीं. तर आता आमचा असा काय प्लॅन आहे तर आम्ही 5 वाजता इथून निघतोय. तो हमारा प्लान नहीं, हमारा इनिशियल प्लान था कि हम बस थोड़ा सा मेडिसिन और ग्रोसरीज लेने जाने वाले थे. बट हमारा आगे जाके प्लान चेंज भी हो सकता है. यू नेवर नो. बाहर निकलते ही हमको बाहर की हवा लग जाती है. हवा है एक्स्ट्रा सामान लेके आ जाते हैं हम लोग. जैसे पिछली बार अपन काम के लिए गए थे और आते वक्त डोमिनोज हम बेकार में पैसा नहीं उड़ाते. ओनली फॉर एसेंशियल्स. ओनली फॉर एंड हम आने को बताएंगे तो एसेंशियल्स में क्या क्या है. सो स्टे ट्यून्ड. आम्ही चालले फ्रायडे वगैरे आम्ही चल फ्राइडे क्रिकेट आलू ले लो फ्राइडे क्रिकेट आज क्या बना रहे स्पेशल. आज नहीं बना. हम संडे के लिए हम सोच रहे थे बटाटा भाजी चपाती बटाटे के फूल डाल के बनाते ना. अरे हमने किया था और कड़ी चावल. चावल करने वाले थे फ्राइडे मार्केट जिंदाबाद फ्राइडे क्रिकेट. जिधर नहीं उधर. अभी हम जा रहे हैं, ये दूसरे व्लॉग में भी आ रहे तुम. ये फूड व्लॉग सीरीज 2 है. कंसिस्टेंसी 10 रुपए की आइसक्रीम पर. तीसरे व्लॉग में भी आ जाओ. और अल्फांसो वाला 35 का था. बाय 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 बाय. तर गाईज आम्ही फळं घेतले. अंगूर घेतली, अर्धा डझन केळी घेतली, अर्धा डझन केळी घेतली. सलीनाच्या बॅगमध्ये सलीनाजवळ सगळे आम्ही जे काय घेतले भाजीपाला, जसं की आम्ही त्या भाजीपाल्यामध्ये घेतली आहे कोथिंबीर, कांदे, बटाटे, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि गाडा मसाला पण घेतला आहे, चिकन मसाला पण घेतला आहे. सुट्टा सुट्टा मस्त एकदम. अनबॉक्सिंगच्या वेळी आम्ही नक्कीच दाखवतो. आता आम्ही जातो मेडिसिन्स घ्यायला. ओके, ओव्हर अँड आउट, बाय. सो हे असा भाजीपाला घेतला आहे. सलीना इथे आहे अँड आम्ही लस्सी पिण्यासाठी आलेलो आहेत. इथली लस्सी खूप छान लागते पर्सनली. तुम्ही पण येऊ शकतात. सलीनाचा हे फर्स्ट टाइम एक्सपीरियंस है. तो कैसे लगा है ये ऐसा शॉपिंग करके? मैंने बहुत किया घर में, इसलिए कि पहले बार गई. कैसा है सानी का टेस्ट? ॲज युजल मस्त. नाइस. मेरे को पसंद है. सो आम्ही आलो आहेत बाजारातून आणि आता वेळ आहे अनबॉक्सिंगची. जसं नाही का बोलतात लेट्स अनबॉक्स होत नाही तसंच. हां, तर आम्ही हे घेतलं 30 रुपयाचा अर्धा किलो सोयाबीन. ते हे बनवायला ड्राय सोयाबीन किंवा आणि खिचडीमध्ये पण सोयाबीन मस्त लागतो. सो दिस इज सोयाबीन. फ्रूटच्या नावाखाली आम्ही अर्धा किलो अंगूर आणि अर्धा डझन केळी घेतली आहे. 30 रुपये ईच. रवा, तांदूळ, कोलम, वाडा कोलम, मसाला, तेजपत्ता,
आम्ही दहाची कोथिंबीर पण आणली आणि आता ह्याला वाळवणार आहे. काळा मसाला पण घेतला आहे. कांदा मसाला. कांदा मसाला पण हा कांदा लसूण. बीटरूट श्रुतीसाठी, शाउट आउट टू श्रुती कागिरे, श्रुतिकासाठी. बटाटे घेतले 1 किलो 30 रुपये. मिरची घेतली 1 किलो. लसूण पण आणला मी, लसूण पण आणला. आज पाव आणला 25ला आज पाव. हा. आणि टोमॅटो पण आणले. टोमॅटो पण स्वस्त भेटले आम्हाला, 10 रुपयाचा अर्धा किलो, म्हणजे तेच रेट होता. कांदा आम्हाला स्वस्त भेटला 20 रुपयाचा 1 किलो. मस्त आहे, कांदे पण मस्त आणले. आणि बाकीचे लिंबू आणले 20चे 5. अद्रक पण आणलं आहे. कांदा अद्रक लसूणचा ठेचून मस्त. तर आम्ही 10 रुपयाची घेतली. अदरकची भाजी बनवतो. अद्रकची नाही, अरे मैं सलीना ताई भी अनबॉक्सिंग करते हुए. सलीना ताई सब ठीक से रखते हुए, सानिका ताई बस वीडियो बनाते हुए. हो व्हिडिओ बनाने किसने बोला है? मला 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 खरंच भाजीपाला घेतलेला आज खरंच खूप भारी वाटतं. मला एकदा बॅगच्या आतून पण दाखवते. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. नाही ठीक आहे, बाकीचं आम्ही आहे. मस्त लगे. क्लीन कर पटापटा. शेंगदाण्यांना गरम करून आणले, म्हणजे भाजले त्यांना. मस्त असे शेंगदाणे भाजलेले आहेत. अँड आता ह्याचा कूट बनवणार आहे मी. शेंगदाणे असे ह्या पिशवीत भरलेले आहेत आणि अशा प्रकारे ह्या दगडाने मी कूट बनवत आहे. ऑलमोस्ट अर्ध्याच्या वर तरी झालेलंच आहे, असं पिशवीमध्ये दिसून येत आहे. मस्त छान छान बारीक झालेलं आहे. आणि आता आम्ही हे भाजीत टाकतोय. आज पण आम्ही भात बनवत आहेत. तर भात बनवण्यासाठी आधी अशी फोडणी दिली आहे. आज तेजपत्ता पण आहे आणि लाल मिरची पण टाकलेली आहे. आता मी थोडासा भात थोड्या वेळ भिजू घातला होता, कारण की तो लवकर होईल म्हणून. आता तो ह्याच्यात टाकेल. दुकानातून आम्ही दही घेतलं, ताक पण घेतलं आणि मी दूध पण घेतलं आहे. केळ्या आहेत आमच्याकडे. केळीचं शिकरण करायचा विचार आहे. आता एवढं सगळं बनवतच आहे, तर थोडं फार काहीतरी गोड पण बनवलं पाहिजे. कारण की माझी खूप दिवसाची इच्छा आहे, म्हणजे केळ्या आणल्या होत्या रूमवरती आणि केळीचं शिकरण खायची. तर मग केळीचं शिकरण पण बनवते. आम्ही खाली आलेलो आहोत आणि बटाटा आम्ही टाकला आहे कढईमध्ये. बटाट्याला फ्राय करतो आहे. कांदा टमॅटो कट केला आहे, वाळलेली कोथिंबीर, चिकन मसाला, कूट बनवलेला, कांदा लसूण मसाला आणि इकडचं बाकीचं आहे. नंतर आम्ही कढी बनवतो, त्याच्यासाठी ताक आणि दही आम्ही इथे ठेवलेलं आहे. येत आहे सलीना फिरवताना. आम्ही कूट, टोमॅटो, लसूणची पेस्ट मस्त टाकली आहे. गरम गरम कढी आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि आम्ही आता त्याच्यावर तवा मारणार आहेत. कढी यावेळी 1 नंबर झाली आहे, कारण की ह्याच्यामध्ये मस्त दहीचा असा हे आंबटपणा आलेला आहे. अँड लॅपटॉपही तयार आहे, काहीतरी बघत आम्ही नक्कीच खातो. अँड हिअर आय एम. चालत आहे मग आम्ही ताव मारतो आणि कोणी रिव्ह्यूसाठी आलं तर आम्ही त्यांचा पण व्हिडिओ घेतो. अँड हिअर इज सलीना ताई जयराज जेवण वाढताना. काय भारी बटाट्याची रस्सा नाही आहे, सुक्की भाजी दिसत आहे. हा हा. ही माझी डिश. वास खूप छान यायला आहे. नक्कीच मस्त झाली असणार आहे. बस. अँड आम्ही ना धर्मिनोजमधून पोळ्या आणलेल्या आहेत. मस्त अशी कढी आणि भात मी कढीमध्ये मिक्स करून खाते. बटाट्याची भाजी आणि पोळी खाऊन झालेली आहे. कढी येत आहे आणि सलीना आपल्याला रिव्ह्यू देत आहे. कसा बनली आहे कढी भात? बहुत अच्छा बना है. पहले चावल थोड़ा चिकन बन गया था, बट देन हमने वो कढ़ी में थोड़ा बैलेंस कर दिया, तो ये बहुत टेस्टी बना है. और ये टाइम थोड़ा सा खट्टा भी बना है, सभी टेस्ट आ रहा है. और बटाटे का भाजी? बटाटे की भाजी भी मस्त थी. हमने खूब डाल के बनाया था, तो बहुत टेस्टी बना. पेट भर के खाना खाया हमने आज. खूपच मस्ती झाली आहे. कढी भात एक नंबर झालाय.
बटाट्याची भाजी पण खूप मस्त झाली. आम्ही जो कांदा लसूण मसाला आणला होता खरंच खूप भारी निघला तो. आणि जे कूट पण बनवलं होतं ना, आज मी एकदम भारी शेंगदाणे भाजले होते माहिती आहे का. खूप छान शेंगदाणे भाजले होते ते. मग नंतर ठेचून ठेचून त्याचं कूट बनवलं. वाळलेली कोथिंबीर पण खूप छान कामी आली. मस्त एकदम. खूप छान झालंय आजचं एकदम पोट भरून. जसं की सलीना बोलली, पोट भरून जेवण झालंय आमचं. ठीक आहे मग हसत राहा, खेळत राहा, खात राहा, पित राहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब असेच अजून फूड सिरीज येत राहतील.